नमस्कार, कमल किचनमध्ये आपले स्वागत आहे. मी तुम्हाला आता मटार पनीर मसाला ही रेसिपी बनवून दाखवत आहे. तर चला, त्यासाठी आपण पुढे काय काय साहित्य घेतलेलं आहे ते पूर्ण व्हिडिओमध्ये दाखवलं आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. तर मी आता गॅसवरती एक गरम करण्यासाठी पॅन ठेवलेला आहे. पॅन चांगला गरम झाल्याच्या नंतर त्याच्यामध्ये थोडंसं जास्त तेल टाकलेलं आहे आणि त्याच्यामध्ये असं 200 ग्राम पनीर घेतलेलं आहे आणि पनीरचे एकदम असे चांगले काप करून घेतलेले आहेत. आता पनीर आपल्याला एकदम छान फ्राय करून घ्यायचं आहे 5 मिनिटासाठी बारीक गॅसवरती. स्लो गॅसवरती पनीर फ्राय करा, म्हणजे पनीरचा हे होत नाहीत म्हणजे तुकडे. तर आता चला, आपण पनीर असं एकदम चांगलं फ्राय करून घेत आहोत. असंच पनीर फ्राय करायचं आहे. पनीर मटार मसाला म्हणल्याच्या नंतर पनीर आलंच. तर चला, आता आपलं पनीर पण छान फ्राय झालेलं आहे. तर पुढे आपण ग्रेव्हीसाठी काय काय साहित्य घेतलेलं ते पुढं पाहणार आहोत. तर चला, आता नंतर पॅन ठेवलेलाच आहे गरम करण्यासाठी आणि त्याच्यामध्ये 2 चमचे तेल टाकलेलं आहे. का तर पनीर तळून घेतलेलं आहे, त्याच्यामध्ये पण तेल भरपूर गेलेलं आहे. तेलाचा आता इथून पुढे थोडा थोडा वापर करायचा आहे, जास्त तेल नको आहे. तर आता तेल गरम झाल्याच्या नंतर लवंगा, दालचिनी, तमालपत्र आणि उभा चिरलेला कांदा एकदम, तुम्हाला ग्रेव्ही किती बनवायची आहे, मी 3 कांदे बारीक असे चिरून घेतलेले आहेत उभे. ग्रेव्ही जर जास्त बनवायची असेल तर कांद्याचं प्रमाण, मसाल्याचं प्रमाण थोडं थोडं वाढवा. एकदम छान अशी परफेक्ट आपली ग्रेव्ही तयार होणार आहे. तर आता कांदा चांगला ब्राऊन रंगावरती भाजलेला आहे. आता त्याच्यामध्ये थोडासा लसूण सोललेला, आलं आणि 2 ते 3 हिरव्या मिरचीचे तुकडे करून टाकलेले आहेत. आलं, लसूण, हिरवी मिरची, कांदा हे सर्व चांगलं परतून घ्यायचं आहे. असं 2 मिनटासाठी 2 मिनटं परतल्याच्या नंतर मग त्याच्यामध्ये उभे चिरलेले 3 टोमॅटो मी घेणार आहे. टोमॅटो कधीही पिकलेलेच घ्यायचे, म्हणजे आपल्या ग्रेव्हीला एकदम कलर छान येतो. तर चला, आता सर्व हे परतलेलं आहे. आता टोमॅटो त्याच्यामध्ये टाकून घेऊया. टोमॅटो टाकल्याच्या नंतर एकदम असं चांगलं टोमॅटो सॉफ्ट होईपर्यंत परतून घ्यायचं आहे. टोमॅटो पण चांगलं सॉफ्ट झालेलं आहे आणि नंतर आता चला, ग्रेव्ही करण्यासाठी आपण जे वाटून आता घेतले सर्व साहित्य हे थंड करूनच मग ग्रेव्ही वाटून घ्यायची आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये. थंड झाल्याच्या नंतर त्याच्यात 10-12 काजू टाकायचे. ग्रेव्हीला असा चांगला घट्टपणा येण्यासाठी आपली भाजी पनीरची. तर थंड झालेली आहे. आता आपण मिक्सरला वाटून घेऊया. थंड झाल्याच्या नंतर ग्रेव्ही बनवताना कधीही एक महत्त्वाची स्टिप म्हणजे थंड झाल्याच्या नंतरच बारीक करायचं. जर तुम्ही गरममध्ये बारीक करताल तर ग्रेव्हीचा पूर्ण कलर व्हाईट होईल, कलर लाल येणार नाही. तर बघा, पाहू शकता तुम्ही किती एकदम लाल असा कलर आलेला आहे. अशी ग्रेव्ही बनल्याच्या नंतर 8 दिवस तुम्ही कुठलीही भाजी ह्या ग्रेव्हीपासून बनवा, एकदम छानच होणार. तर मी पण अशीच ग्रेव्ही बनवून ठेवते 5 ते 6 दिवसासाठी. मग पटकन आपली भाजी कुठलीही तयार होते. तर चला, आता ग्रेव्ही आपण पॅनमध्ये टाकून घेतलेली आहे आणि त्याच्यामध्ये थोडंसं तेल टाकलेलं आहे खाली करपू नये म्हणून. आणि स्लो गॅसवरतीच 10 मिनटं ही ग्रेव्ही अशी परतून घ्यायची आहे. खाली जर तुम्ही पॅनला करपल्याच्या नंतर मग वास येतो ना, त्याच्यामुळे तुम्ही स्लो गॅसवरतीच अशी एकदम 10 मिनटासाठी एकदम चांगली अशी परतून घ्या. आपली ग्रेव्ही एकदम छान अशी परतलेली आहे. आता त्याच्यामध्ये आपण जे मसाले टाकणार आहोत ते घेतलेले आहेत. तर 2 चमचे घरगुती पद्धतीचा काळा मसाला, काश्मीरी लाल तिखट, हळद आणि धना पावडर. फक्त मी 3च मसाले टाकलेत त्याच्यामध्ये. कुठला ना पनीर मसाला ना काही, फक्त घरगुती पद्धतीचेच मसाले मी टाकलेले आहेत, घरी बनवलेले. काश्मीरी लाल मिरची पावडर पण घरीच बनवलेली आहे. तर एकदम
ग्रेव्हीला इतका छान कलर आलेला आहे. आता एकदम अशीच परतून घ्यायची आहे तेल सुटेपर्यंत. बघ किती छान ग्रेव्ही आपण परतून घेतलेली आहे तेल सुटेपर्यंत. आता तुम्ही किती भाजी पातळ करायची आहे त्यानुसार तुम्ही त्याच्यामध्ये पाणी ॲड करा. मी गरम करूनच पाणी टाकलेलं आहे 1 ग्लास. शक्यतो कुठलीही ग्रेव्हीची भाजी करताना पाणी गरम करूनच त्याच्यामध्ये टाका. झटपट होणारी अशी मटार पनीर मसाला रेसिपी जर तुम्ही ग्रेव्ही बनवून ठेवली ना, नंतर मग तुमची 5च मिनिटात भाजी तयार होणार. चवीनुसार मीठ. मी ओले वाटाणे एकदम असे निवडून स्वच्छ धुवून आणि वाटाणे उकडून घेतलेले आहेत. जर तुम्ही वाटाणे शिजून नसले घेतलेले तर मग 5 मिनटं भाजी झाकून अशी शिजवून द्यायची. पण मी वाटाणे शिजून घेतलेले आहेत त्यामुळे आता एका उकळीत आपली भाजी तयार आहे. तुम्ही पण अशीच भाजी तयार करून पहा. मटार पनीर मसाला रेसिपी तुम्ही पण अशाच पद्धतीने करा आणि तुम्हाला कशी वाटली माझी रेसिपी ती पण कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. तर चला आता आपण पनीर पण त्याच्यामध्ये टाकून घेतलेलं आहे, फ्राय केलेलं पनीर. आता अशीच 5 मिनटं झाकून ठेवायची आहे बारीक गॅसवरती, स्लो गॅसवरती. म्हणजे मटार पनीर मसाला रेसिपी तयार झालेली आहे. तर तुम्हाला कशी वाटली ती कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. एकदम परफेक्ट अशी आपली मटार पनीर मसाला रेसिपी तयार झाली.